जरासंधाच्या कुटील राजनीतीला शह देण्यासाठी म्हणून भगवान गोपाल कृष्णांनी आपल्या अवतार कार्याचा परिचय द्यायला सुरुवात केली. नीती, सदाचार, स्वधर्म आणि मानवतेच्या आड येणाऱ्या राक्षसी प्रवृत्तींच्या असुरांना एक एक करून कंठस्नान घालत भगवान गोपाळ कृष्णांनी आपला एक एक पराक्रम केला. आणि त्यानंतर यादवांना आता शांतता हवी आहे, सुरक्षितता हवी आहे, थोडा आराम करणं गरजेचं आहे. म्हणून द्वारकेची निर्मिती भगवान गोपाल कृष्णांनी केली. उत्तमोत्तम अशा 8 राजकन्यांशी भगवान गोपाल कृष्णांचा विवाह झाला आणि त्यांचा कुटुंब कविता वृद्धिंगत होऊ लागला. नरकासुराच्या युद्धाच्या प्रसंगी जेव्हा भगवान गोपाल कृष्ण त्या युद्धाला गेले होते त्या समयी त्यांच्यासोबत त्यांची राणी सत्यभामा सुद्धा होती. आणि तो विजय प्राप्त झाला, नरकासुराचा वध झाला. आणि मग आता काहीतरी भेटवस्तू दिली पाहिजे म्हणून इंद्राने त्यांना स्वर्गीय वृक्ष, कोणता, प्राजक्ताचा वृक्ष भेट म्हणून दिला. आणि हा वृक्ष भेट म्हणून दिल्यानंतर त्या प्राजक्ताच्या अतुलनीय सुगंधानं आणि स्वर्गीय सौंदर्यानं संपूर्ण द्वारका नगरी बहरू लागली हो. भगवान गोपाल कृष्ण आणि त्यांचं कुटुंब अतिशय आनंदात आहे. आणि अजून काय केलं तर 16,100 स्त्रियांना संरक्षण प्राप्त करून दिलं होतं. त्याचं समाधान मनामध्ये होतं. पण भगवंतांचा हा जन्म कुठे झाला होता तर भूतलावर झाला होता. आणि इथे सुखामागे दुःख हे निश्चितच असतं आणि शहाण्यानं वेळीच सावध व्हायचं असतं मंडळी. इतकं सुख उतू जात होतं आणि कोणाची तरी नजर लागली आणि अंतःपुरातनं नको त्या कुरकुरी ऐकायला मिळाल्या. रोज राजसभा झाली तरी सुद्धा भगवंत राजसभेमध्ये पर्यंकावरच बसून असतात, अंतःपुरात जातच नाही. सगळे यादववीर, मंत्री, प्रधानमंत्री घुटमळायचे. काय कारण असेल, काय कारण असेल, कुजबूज चालायची. एक दिवस भगवान गोपालकृष्णांनी जाहीर करून टाकलं की राजसभा संपली की कोणीही माझ्यासाठी थांबणार नाही, मला शांतता हवी आहे. आणि अशाच विमनस्क परिस्थितीमध्ये बरेच दिवस गेले. काय करावं, काय करावं, सोडविणारा कोणी मिळेना आणि समस्या काही सुटेना. आणि अचानक एक दिवस असेच पर्यंकावर झुलता आहेत, विचार सुरू आहे आणि कोणाचा आवाज कानावर आला हो तर परमभक्ताचा आवाज कानावर आला. आणि तो परमभक्त विणेला छेडतो आहे. चिपळ्यांचे ठोके चालले आहेत, पायांच्या खडावांचा चटचट आवाज येतो आहे आणि नारायणाचं तन्मयतेनं भजन चाललेलं आहे. कोण होते? तोची विश्वंभर विश्वाचा आधार, तोची विश्वंभर विश्वाचा आधार. तरी दैत्य दूर, तरी दैत्य दूर, नारायण तोची विश्वंभर
गोपालकृष्ण महाद्वारात उभे राहिले आणि मुखचर्या कशी होती हो, तर नारायण नामाला, नारायण नामाला ऐकून फुलली कळीच कृष्णाची, माझा नारद आला, आता चिंता कशी राहायची. नारदांचं अगदी अतिशयोक्तीनं स्वागत झालं. नारद मुनींना देखील आश्चर्य वाटलं. सगळं स्वागत स्वीकारलं. पर्यंकावर अगदी बाजूलाच बसायला जागा दिली आणि खांद्यावर हात टाकून चर्चेच्या स्वरात म्हणतात, का हो नारदा, तुम्ही एवढ्या त्रिभुवनामध्ये सगळीकडे वावरत असता, मग तुमच्या बघण्यामध्ये 2 बायकांचा सुखी नवरा आहे का? प्रश्न आला ना लक्षात? 2 बायकांचा सुखी नवरा. आता नारदांना मोठं आश्चर्य वाटलं. भगवंता, हा काय प्रश्न विचारता हो? नाही, सांगा तर. ते आज तुमचा चेहरा फार उदास दिसतो आहे. माझं स्वागत तर भरघोस झालं आणि प्रश्न देखील असा विचित्रच काहीतरी विचारला तुम्ही. 2 बायकांचा सुखी नवरा. आता प्रश्नाचं उत्तर देते. बुवा काय म्हणतात बघू. त्या प्रश्नाचं उत्तर मी देणार. मला अनुभव विश्वेशं माधवं तुल्यविधण्टपाणिच भेदः वन्दे काशीं गंगाभवानी मणिकर्णिका. भारतामध्ये सर्वप्रथम भगवान महादेवांच्या दर्शनावर बसलेली नगरी वाराणसी, काशी. या काशी नगरीमध्ये आज बरीच गर्दी जमलेली. 15 वर्षाचा एक मुलगा आहे. त्या मुलाला खांद्यावर घेतलेल्या लोकांनी त्या मुलाची मिरवणूक काढतायत. भारत माता की जय, वंदे मातरम याचा घोष सुरू. एका नवीन व्यक्तीने विचारलं, कहो काय केलं हो या मुलांनी? त्या व्यक्तीने म्हणावं, हो आता इंग्रजांचे 15 वेद खाऊन हा मुलगा आलेला आहे. आणि वेद म्हणजे कसे? शरीरात घुसले की खेचून काढायचे आणि खेचता क्षणी रक्ताची चिळकांडी बाहेर निघायची. वर सांगितलं आलाय म्हणजे उठून स्वतःच्या पावलावर आलाय. आणि जेव्हा त्या टिकटिकीला बांधायची वेळ आली तेव्हा हा मुलगा म्हणतो, मैं यहां खड़ा हूं, बांधो न मुझे हत्यारो, तुम 15 क्या 1500 कोड़े मारो. मैं यहां खड़ा हूं, मैं यहां खड़ा हूं, बांधो न मुझे हत्यारो, तुम 15 क्या 1500 कोड़े मारो. सच कहता हूं, तिल भर नहीं हिलूंगा, हर कोड़े पर हंसता हुआ. कोणाचं काव्य हो? मैं अमर शहीदों का चारण उनके यश गाया करता हूं, जो कर्ज राष्ट्र से खाया है मैं उसे चुकाया करता हूं. आमच्याच मार्गाचे महाकवी श्रीकृष्ण सरल. यहां खड़ा हूं, तिल भर नहीं हिलूंगा, हर कोड़े पर हंसता हुआ. असं मग माणसाने सांगितलं, हो आणि खरंच केलं. मागून पोलिसाच्या माणसाने यावं, एक वेद मारावा, वंदे मातरम. हा, अब दुसरा मारा. असे 15 खाऊन आलाय म्हणे हा. असं आणि काय हो? काही नाही, मजिस्ट्रेट समोर जेव्हा उभा झाला तेव्हा मजिस्ट्रेटने विचारावं, कौन हो तुम, तुम्हारे बाप का नाम क्या है? ह्यानं उत्तर द्यावं, स्वाधीनता. अच्छा, कहां रहते हो? जेल में. और तुम्हारा नाम क्या है? आजाद. मध्य प्रांति भागराए ग्राम, मध्य प्रांति भागराए मध्य प्रांति भागराए ग्राम, के पठन में हो राष्ट्र स्वाभिमान.
चंद्रशेखर तिवारी हे नाव आमच्याच मध्य प्रांतामध्ये झाबुआच्या जवळ भाभरा नावाच्या छोट्याशा खेड्यामध्ये जन्म झालाय. आम्हाला माहितीये का हो? नाही, पिकनिक स्पॉट कुठे आहेत? गुलावट, तिथे जाऊया फोटो काढायला. पण आमच्या प्रांतामध्ये असलेली रावेरखेडी आम्हाला माहिती नाही, आमच्या प्रांतामध्ये असलेलं भाभरा आम्हाला माहिती नाही, आमच्याच प्रांतामध्ये असलेलं महेश्वर आम्हाला माहिती नाही. का? महेश्वरी साड्या घ्यायच्या आहेत, तेवढंच फक्त महेश्वर माहिती. चंद्रशेखर तिवारी नाव मुळात. आणि भारताच्या स्वातंत्र्यासाठी जो बाहेर पडला, तो बाहेर जाऊन स्वतःला नाव लावलं चंद्रशेखर आझाद, कमांडर इन चीफ ऑफ रिव्होल्युशनरी आर्मी. सेनापती होते कोणाचे? हिंदुस्तान समाजवादी प्रजासत्ताक सेना, हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी, HSRA. काय ताकद असेल हो. काशीच्या तुरुंगामध्ये एक रात्री बंद असताना, ठंडीचे दिवस, त्या पोलीसवाल्याने म्हणावा, देख क्या वो बच्चा ठंड से मर ना जाए. त्या शिपायानं तुरुंगात येऊन बघावं तर हे महाराज अर्ध्या रात्री दंड बैठका मारतायत. 110, 111 अशा ताकदीचे आजार. देहयष्टी भव्य पेडदार, देहयष्टी भव्य पेडदार, देहयष्टी भव्य पेडदार, नेत्रपणदार नाकधारदार. देहयष्टी भव्य पेडदार, देहयष्टी भव्य पेडदार, देहयष्टी भव्य पेडदार. शत्रु ही थक्क पाहता जाती, शत्रु ही थक्क पाहता जाती. इतिहास दिव्य सांगावे, इतिहास ऐकावा तर महापुरुषांचा हो. इतिहास दिव्य सांगावे, आणि पाडावे, अंगी पाडावे. देशभक्तांचे थोर बलिदान, देशभक्तांचे थोर बलिदान. राखाया मातृभूमीची शान, राखाया मातृभूमीची शान. ऐकावे कर्णाची माझे गाणगी, ऐकावे करुणाची माझे गाणगी, ऐकावे करुणाची माझे गाणगी. भारत माता की धीरसिंह मुखमंडल, जगराणी देवी यांचे सुपुत्र आझाद. 23 जुलै 1906 भाभरा ग्रामी जन्म झाला. आणि पुढे जाऊन भारताच्या सशस्त्र क्रांतीचं नेतृत्व स्वीकारलं. हे नेतृत्व कसं स्वीकारलं त्याचं यांचं उत्तर ऐकूया आणि मग पुढे बघूया. जुगलबंदीची आख्यानं जेव्हा एकत्र चालतात तेव्हा त्यामध्ये प्रश्न उत्तर असं नसतं. एक कथा वेगळ्या रसाची इकडच्या बाजूने चालते आणि एक कथा वेगळ्या रसाची इकडच्या बाजूने चालते. आता माझा मुद्दा लक्षात आहे की परत सांगू? नारदांना प्रश्न केला होता भगवान गोपाळ कृष्णांनी, 2 बायकांचा सुखी नवरा कोण? आणि त्याचं उत्तर मी तुम्हाला देणार होती, ते देते. कोण? तर गणपती. कसे? गणेशाच्या बाजूला रे ठिसी, गणेशाच्या बाजूला रे ठिसी, अति प्रेमाने दोघी नांदतात, अति प्रेमाने दोघी नांदतात. जसे ते शाळा मत्सरास धारा, जसे ते शाळा मत्सरास धारा.
मंगलमूर्ती म्हणजे ज्ञानोपासक. देवो उन्मेक सूक्ष्मे क्षणो विघ्नराजो. अंतस्फूर्त ज्ञान याचं म्हणजे अंतस्फूर्त ज्ञानाचं रूप भगवंताच्या शरीरावर कोणत्या अवयवाने घेतलंय तर ते म्हणजे सूक्ष्म नेत्र. मग हे ज्ञान ज्यांना अवगत आहे त्यांना 2 बायका आवरणं काय कठीण होतं? असं नव्हतं काही. ज्यावेळी ज्या गोष्टी करायच्या त्याच गोष्टी केल्या. नाहीतर ज्यावेळी शिक्षणाचं काम होतं त्यावेळी तुमची चालू आहे गोकुळामध्ये मस्ती. आज याच्या घरात जाऊन दही खा, उद्या त्याच्या घरात जाऊन लोणी खा. आज या राक्षसांशी मारामाऱ्या, उद्या त्या राक्षसांशी मारामाऱ्या. असं त्यांनी केलं नाही म्हणून त्यांना हे शक्य झालं. तूर्त मी काय केलं हा विषय नसून गणेशांना हे कसं अवगत होतं हे सांगा नारदा. विषय पुढे चालू दे. बरं ऐका. नयन रिद्धीचे झाकितो कराने, नयन रिद्धीचे झाकितो कराने, कानी रिद्धीच्या काही प्रीती गाणी, कानी रिद्धीच्या काही प्रीती गाणी. गणेशाची रीत विसराची, कशी नांदावी भावना सुडाची, कशी नांदावी भावना सुडाची. अहो भगवंता, काय ट्रिक आहे ती सांगू का? एका हातानं रिद्धीचे नयन झाकायचे प्रेमाने बरं, आणि तिची सोंड आहे ना ती सोंड अशी सिद्धीच्या खांद्यावरून घेऊन जायची आणि तिच्या कानामध्ये भावगीतं म्हणायची. प्रेमामध्ये ख्याल बडाख्याल ठुमरी इतरांना चालत नाही. इथे भावगीतांचीच बरसात हवी मंडळी. आणि हे ऐकल्याबरोबर भगवंत म्हणतात, अहो नारदा, पण आम्हाला सोंड नाही हो. भगवंता, स्वधर्मे निधनं श्रेय परधर्मो भयावह. बरं, ही चर्चा सगळी झाली, प्रश्नाचं उत्तरही दिलं, पण एवढी सगळी विचारपूस, एवढं आदरातिथ्य, एवढा मान सन्मान आणि हा प्रश्न आणि त्याचं उत्तर हे कशासाठी हे काही सांगितलं नाही. प्रस्तावना पुरे झाली, आता मुद्द्यावर येऊ की. काय सांगू रे नारदा? बघ, कधी कधी विजय आणि भेटी कशा त्रास देऊ होतात ते. त्या इंद्रानं नरकासुर वधात आम्ही विजय प्राप्त केला म्हणून सत्यभामेला स्वर्गीय प्राजक्ताचा वृक्ष देऊ केला. आता तो वृक्ष मी तिच्याच दारासमोर लावला रे, पण त्या प्राजक्ताच्या वृक्षाची फुलं जाऊन पडतात रुक्मिणीच्या महालासमोर. आता मी तरी काय करणार? आणि मग त्या सत्यभामेचं नासकावरून असं काही लाल होतं की बघतच राहावंसं वाटतं. आणि अवस्था कशी आहे माझ्या अंतःपुरातली सांगू? वदन झाकिले हृदय व्यथितसे, वदन झाकिले हृदय व्यथितसे, प्राण अति व्याकुळला, प्राण अति व्याकुळला. माझ्या
अरे एका राणीच्या महालात जावं तर दुसऱ्या राणीच्या महालात न वटारलेल्या नजऱ्या महाराजा समोर येतात आणि त्या नजरा रात्री बेरात्री मला चलबिचल करतात रे. त्यांचे उसासे भरले सुस्कारे माझ्या कानामध्ये रात किड्यांसारखे कुडकुड कुडकुड करत असतात. झोपच लागत नाही. काय करू काही समजत नाही रे. आता तूच यावर काहीतरी उपाय सांग. त्यावर नारद म्हणतात, भगवंता उपाय तर मी सांगेन, पण त्यासाठी थोडस नाटक करावं लागेल. अरे नाटक काय, आपल्या 5वीलाच पुजलंय, सांग कोणतं नाटक करायचंय. तेव्हा नारद म्हणतात, थांबा थांबा, सांगतो, योजना सांगतो. आणि सगळी भगवंतांना योजना समजावून सांगितली आणि केव्हा यायचं याची सुद्धा खूण दिली. आणि नारदांची स्वारी परत चिपळ्यांच्या ठोक्यांमागे कुठे निघाली तर सत्यभामेच्या महालाकडे निघाली. आता सत्यभामेच्या महालाच्या बाहेर येऊन नारद थांबले, कारण आतमधलं दृश्य फारच भयंकर होतं बरं. काय होतं तर ही सत्यभामा आपलं नासिकाग्र लाल करून मोठाले डोळे करून त्या प्राजक्ताला खाऊ का गिळू या नजरेनं पाहत होती. आणि काय म्हणते, फुलबाग माझिया अंगडी बहरून आली, फुलबाग माझिया अंगडी बहरून आली, का पुण्यास वतीने सुमने खुडूनी नेली, का पुण्यास वतीने सुमने खुडूनी नेली, फुलबाग माझिया अंगडी बहरून आली. मी काजळनयनी कुंकुमरे फुल काळी, मी वाट पियाची बघते रंग महाली, अति कोमल तनुला शृंगारे नटविली, अति कोमल तनुला शृंगारे नटविली, मोजल्या तारका चंद्रनी फुलला रात्र वैरिणी झाली, का पुण्यास वतीने सुमने खुडूनी नेली, फुलबाग माझिया अंगडी बहरून आली, फुलबाग माझिया अंगडी बहरून आली. प्राजक्ता मस्तवाल उठला. पाणी माझं, मशागत माझी, निगराणी माझी आणि फुलं मात्र माझ्या सवतीच्या दारात टाकतो. रोज ती रुक्मिणी त्या प्राजक्ताच्या फुलांची सुंदर माळ करते आणि त्या भगवान गोपालकृष्णांच्या गळ्यामध्ये अडकवते. आणि मला काय तर तुझ्या पानांवरचे सडके कोल्हे, आता काय त्याची माळ करून भगवान गोपालकृष्णांच्या गळ्यात घालू होय? थांब, आत्ताच तुला तोडते. असं म्हणून कोण आहे रे तिकडे? करवती आणा, कुऱ्हाडी आणा आणि या मेल्या प्राजक्ताला माझ्या डोळ्यासमोरून नाहीसा करा. असं म्हटल्याबरोबर सेवक धावले आणि नारदांची एंट्री झाली. थांबा 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 थांबा, अरे काय करताय? तिकडे सरकार वृक्षारोपणासाठी अनुदान मंजूर करताय आणि तुम्ही प्राजक्तावर मुले कुठार प्रहार करता. थांबा थांबा थांबा. अगं सत्यभामे, काय करतेस हे? अहो नारदा, काय सांगू हो? जो भोगत असतो ना त्यालाच कळतं. अगं नाही ग सत्यभामे, मी तुझी व्यथा समजू शकतो, पण थांब, सांगतो ना मी उपाय. काय म्हणणं आहे तुझं? या प्राजक्तामुळे भगवान गोपालकृष्णांचं
स्वीकार करशील ना? अहो काय हरकत आहे, करील की. मग काय उपाय सांगितला बघू इंटरव्हल नंतर. जुगलबंदी कीर्तन असतं ना. आता आम्ही एकटे जेव्हा कीर्तनाला उभे राहतो तेव्हा कमीत कमी 1.5 तास 2 तास. आता दोघांचं मिळून कीर्तन आहे त्यामुळे वेळ बघायची नाही, तरी जास्त त्रास नाही देणार. काशीमध्ये वेदाची शिक्षा घेतली आणि आमचे चरित्रनायक चंद्रशेखर आझाद पुढे निघाले आणि जाऊन पूर्ण उत्तर भारतामध्ये गुप्तपणे राहत असलेल्या सशस्त्र क्रांतिकारकांची संधान बांधायला सुरुवात केली. अशफाकुल्ला खान, रामप्रसाद बिस्मिल, राजेंद्र राहीड आणि होता यांनी एक उपक्रम राबवायला सुरुवात करावी. काय तो उपक्रम करावी हो? एखाद्या सावकाराच्या घरावर दरोडा घालावा, धन अर्जित करावं, ते धन शस्त्रासाठी, गोरगरिबांसाठी, भारताच्या स्वातंत्र्यासाठी खर्च करावा. पण यानं होत काय होतं? आमच्याच लोकांचा राग आणि आमच्याच लोकांचा क्रोध आमच्यावर होऊ लागला आणि मग बैठकीमध्ये निर्णय झाला काय? आता सावकारांना नाही लुटायचं, आपल्या लोकांना नाही लुटायचं. काय लुटायचं? इंग्रजांचा खजिना लुटायचा. काकोरी स्टेशनवरती योद्धे जमले हो सारे, काकोरी स्टेशनवरती योद्धे जमले हो सारे, आता पसंत घेऊन करून सांगत आहे. लखनौच्या जवळ काकोरी नावाच्या स्टेशनवर माहिती काढली की या अमुक एखाद्या ट्रेनमध्ये इंग्रजांचा खजिना जाणार आहे. ती ट्रेन काकोरीच्या स्टेशनापाशी थांबवली आणि पंडितजी म्हणजे रामप्रसाद बिस्मिलांचा आवाज झाला. काय? शत्रू इंग्रज हो आमचा, आम्ही बांधव तुमचे सारे. लक्षात घ्या, ध्यान रखिए, किसी भी भारतीय को, हमारे बंधु बांधवों को हाथ नहीं लगेगा. सब सर नीचे करके बैठे रहे. हमारा दुश्मन अंग्रेज है, आप नहीं. लेकिन यदि किसी ने गर्दन ऊपर करी तो उसे मार दिया जाएगा. सब दरडावलेला आणि स्वाभिमान उत्स्फूर्त असा आवाज रामप्रसाद बिस्मिलांचा आला. सगळे लोक मान खाली करून खाली. असं म्हणतात, ज्या डब्यामध्ये इंग्रजांचा खजिना होता त्या डब्याच्या शेजारी त्या खजिन्याच्या संरक्षणासाठी पोलीस दल होते. त्यापैकी एकानं दार उघडलं, यो ब्लडी इंडियन म्हणून बंदूक बाहेर काढली. आजोबांनी एक फायर केलं. असं म्हणतात, त्याने जे दार लावून घेतलं ते लखनौ पर्यंत उघडलं नाही. अशी यांची सुरक्षा व्यवस्था. काकोरी स्टेशनवरती योद्धे जमले हो सारे, आपाप शस्त्र घेऊन करून सांगती सारे. शत्रू इंग्रज हो आमचा, आम्ही बांधव तुमचे सारे. संदूक खाली काढून, ती संदूक याच्यामध्ये पैसा होती खाली काढली. वाटलं त्याला ताळा असेल पण ती सीलबंद होती. संदूक खाली काढून. अशा वेळेस त्या दलामध्ये हनुमंत असलेले असतात. हातामध्ये हातोडा घेतला, घणा 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 त्या पेटीवर घाव मारले हो. संदूक खाली काढून, त्यावरी घाव घालून, जय जय भारत गरजून, अभिमान इंग्रजी लुटला, काकोरी विजय झाला. अभिमान इंग्रजी लुटला, काकोरी विजय झाला. ती पेटी फुटली, पैसा काढला, पण त्याच्यात सगळी चिल्लर हो, ॲड चिल्लर. पुन्हा हनुमंत सायकलवर एक मणाच्या चिल्लरीची पिशवी कॅरियरवर ठेवून आझाद लखनौपर्यंत घेऊन आले. पण ह्याचा परिणाम इतका भयानक झाला हो. राजेंद्र राहीडी, अशफाकुल्ला खान, रामप्रसाद बिस्मिल आणि ठाकूर रोशन सिंग फक्त दरोडे घातल्याबद्दल 4 लोकांना फाशी आणि 17 लोकांना आजन्म कारावास. सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना ही जोर कितना बाज़ का. वक्ता ने दे बता देंगे तुझे आसमान, हम अभी से क्या बताएं क्या हमारे दिल में. दरोडे घातल्याबद्दल 4 लोकांना फाशी होते आणि 17 लोकांना आजन्म कारावास होतो. कल्पना करा इंग्रजांची काय न्याय व्यवस्था असेल. पण ही इंग्रजांची न्याय व्यवस्था नव्हती,
आमच्या क्रांतिकारकांनी इतका पराक्रम करून ठेवला होता की टपून बसले होते, कधी सापडत नाही. आणि काकोरीचा कार्यक्रम झाला, आम्ही विजयी झालो, पण काकोरीचा युद्ध आम्हाला फार महागात पडला. सशस्त्र क्रांतिकारकातल्या संघटनातले बहुतांशी लोक पकडले गेले, आझाद पुन्हा आझादच राहिले. झाशीमध्ये आले, किती रूप घ्यावी हो. संन्याशाची रूप घेऊन झाली, ब्रह्मचार्याची घेऊन झाली, मोटार मेकॅनिकची रूप घेऊन झाली, आणि रूप घेऊन 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 फरारी कापतायत. आणि जेव्हा एखादा घायाळ सिंह बाहेर येतो ना, तेव्हा काय करतो आता इंटरव्हल केला. उपाय सुचवणार होते नारद. मग नारदांनी काय उपाय सुचवला, तर जी गोष्ट आपल्याला जन्मजन्मांतरी हवी असते किंवा ज्या वस्तूवर व्यक्तीवर आपलं अधिक प्रेम असतं, त्या वस्तूचा त्याग करावा. त्याग करावा तो कसा करावा, तर दान रूपामध्ये त्याग करावा. जर या जन्मी त्या वस्तूचं किंवा त्या व्यक्तीचं दान केलं तर पुढच्या जन्मी नवे नवे जन्मजन्मांतरी ही वस्तू आपल्याला प्राप्त होते. कारण प्रेमाची रीतीच ती आहे हो. शब्द वाचून अर्थ कळावा ही प्रेमाची रीती. द्यावे तेव्हा अधिकची घ्यावे ही दानाची रीती. आणि ही रीती त्या सत्यभामेला पटली. आणि आता कोणाचं दान द्यायचं, तर भगवान गोपाल कृष्णांचं दान द्यायचं. कोणाला द्यायचं, दान घेण्याचा अधिकार ब्राह्मणांचा. म्हणून संपूर्ण द्वारकेमध्ये फिरते, प्रत्येक घरात जाते आणि भगवान गोपाल कृष्णांचं दान कोणी घ्यायला तयार आहे का म्हणून विचारते. पण कोणीच तयार होत नाही हो. भगवंतांचं दान कोण घेणार. कोणाचं सामर्थ्य आहे भगवंतांचं पालन पोषण करण्याचं. आणि मग तिच्या लक्षात येतं की अरे नाही, या प्रभात समयी ब्राह्मण मज कृष्णदान दे भरुनी आण छाई. नारदच तर आज सकाळी पहाटे प्रभात समयाला माझ्या द्वारात उभे राहिले. आता त्यांनी उपाय सांगितला म्हणजे त्यांना दान घ्यावंच लागेल. आणि तशीच धावत गेली, कारण मुहूर्त घटिका पुढे पुढे सरकते आहे. आणि देवर्षी नारदांना विनवणी केली. नारद म्हणतात, आता मी उपाय सुचवला तेव्हा हे सगळं सफल होण्यासाठी मला दान घ्यावंच लागणार. आणि मग सांगितलं की आण, झारी भरून आण, संकल्प सोड. आणि बरोबर सांगितलेल्या समयाला भगवान गोपाल कृष्ण तिथे उभे राहिले. भगवान गोपाल कृष्णांना सुद्धा बसवलं, संकल्प सोडला आणि भगवान गोपाल कृष्णांचा स्वीकार नारदांनी केला. आणि नारद म्हणतात, भगवंता चला. कुठे चला, ऐका. नारद म्हणती, श्रीकृष्णाला माझ्या संगे वीणा मोर पिसांचा मोदकशाल पंचामुंडाळा कमरेन पीतांबर तो सोडून ठेवा बाजबंदगी काढून ठेव धामी आता येतो आऊ डोळ्यामध्ये कशात माण देवर्षींचे पाळ विनवण कृष्णासाठी करी विनवण कृष्ण विना जीवन नाही सांगा आता उपाय काय सांगा आता उपाय काय सांगा आता उपाय काय. नारदा नारदा नारदा, अहो कुठे घेऊन चालला. माझ्या जीवाचा जीवलग होतो त्याच्यासाठीच तर एवढा खटाटोप केला. अगो सत्यभामे, तू प्रथा म्हणू नकोस बरं. हा कसला नवीन पायंडा. ज्या वस्तूचं दान दिलं त्यावरचा आपला अधिकार संपतो हे तुझ्या लक्षात नाही का. मी घेऊन चाललो होता गोपाळ कृष्णांना. आणि कसा वेश धारण केला हो. मुकुट काढलं, पितांबर सोडलं, पंचामुंडाला कानफाटी टोपी घातली, गळ्यामध्ये वीणा अडकवली आणि चट 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 वाजणाऱ्या
सगळी द्वारका बघते आहे आणि सगळेजण धावत येतात. 16,106 राण्या तिच्याशी भांडायला आल्या, कारण 7वी ती आणि 8वी कोणते पुढे कळे. आणि मग त्यांचं कडाक्याचं भांडण चालू होतं की अगं तुला दान करायचं होतं तर सर्वार्थाने कशाला केलं? तुझ्या अंशाचं जेवढं दान आहे तेवढं करून मोकळं व्हायचं होतं. तुझ्या एकटीचा अधिकार होतो का त्यांच्यावरती? आणि ते भांडण मिटलं, कसं तरी सावरलं, पुढे सरकले तर भगवंतांचे माता पिता समोर आले. ते सुद्धा विनवणी करायला लागले आणि नारद म्हणतात, ठीक आहे ठीक आहे, मी तुमच्या विनवणीचा मर्यादा अतिक्रम करू शकत नाही, मग या बदल्यात काय करायचं ते सुद्धा सांगतो इंटरवल के बाद. किती गंमत आहे बघा, एकाच कीर्तनात 2 चरित्र. काय झालं, एक फार महत्वाची घटना झाली भारतामध्ये. लालाजींच्या मृत्यूने जखमी गेले, लालाजींच्या मृत्यूने जखमी गेले. बघा, ते आझाद हिंद फरार आहेत, गुप्तावस्थेमध्ये राहत आहेत. आणि अशा प्रसंगामध्ये सायमन हो गए असा नारा देणारे लाला लजपत राय, स्कॉट आणि सॅन्डर्स यांनी काठ्या मारून 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 आमच्या राष्ट्रनेत्याच्या खून केला. जणू संपूर्ण राष्ट्राला प्रश्न विचारला असेल की तुमच्या राष्ट्राच्या नेतृत्वाला आम्ही भर चौकात मारू शकतो. आहे उत्तर, लालाजींच्या मृत्यूने जखमी गेले, इंग्रजांनी राष्ट्राचे प्रश्न केले, इंग्रजांनी राष्ट्राचे प्रश्न केले. तुमच्या राष्ट्रनेत्याला भर चौकात मारलाय. आहे उत्तर, लालाजींच्या अंत्ययात्रेच्या वेळेस देशबंधू चित्तरंजन दासांच्या पत्नी म्हणाल्या, पंजाबामध्ये लालाजींच्या मृत्यूच्या सूड घेण्यासाठी पंजाबाच्या युवकांमध्ये सामर्थ्य आहे की मेलच सगळे. आणि नौजवान भारत सभा म्हणजे भगतसिंगांनी स्थापन केलेली भारत सभा चर्चा करायला बसलीये. आणि निश्चित झालं काय, शत्रु रक्ताचे सिंचन करावे, शत्रु रक्ताचे सिंचन करावे, वेद ठरला ते स्कॉटला भरावे, वेद ठरला ते स्कॉटला भरावे. नक्की झालं. आता काय करायचं, स्कॉटला मारायचं, दाखवून द्यायचं आमच्या सामर्थ्यामध्ये, आमच्या दंडामध्ये बळ आहे. आणि सभेमध्ये निश्चित झालं, कार्य करायचं, पण काय करायचं, आधी आझादांना शोधा. आझाद झाशीमध्ये मोटर मेकॅनिक म्हणून काम करत होते. भगतसिंगांनी शोध घेतला. बघा कुठल्या काळात घेतला, मोबाईल नाही, इंटरनेट नाही, हॅलो आप कहां है असं काहीही नसताना अख्ख्या भारतामध्ये शोधून काढला आझादांना. आता कुठे आहेत, बोलवलं आणि योजना ठरली. आणि बरोबर मासिक श्राद्धाचा दिवस, मासिक श्राद्धी मंगल केले 17 डिसेंबर उजाडला. योजना झाली, स्कॉटला मारायचं, स्कॉटची पाळत ठेवायला सुरुवात केली. योजना निश्चित झाली. आणि बरोबर 17 डिसेंबरला म्हणजे लालाजींच्या मृत्यूच्या बरोबर महिन्याच्या दिवशी बातमी आली, आज स्कॉट येणार. मासिक श्राद्धी मंगल केले 17 डिसेंबर उजाडला. योजना ठरली, निश्चित झाले, योद्धे जाती कार्याला. भगतसिंग आझाद राजगुरू 3 निघाले होते. भगतसिंग आझाद राजगुरू शस्त्र घेऊन जात असे, दुचाकी घेऊन जय गोपाळ पूर्ण कराया ते ठरले. जय गोपाळजी बघितलं होतं, तो सायकल सुधारत बसला, नो बिघड
ये स्पॉट नाहीये. राजगुरूंनी म्हणावं आज कोई ना कोई तो मरेगा. आणि भगत सिंगांनी म्हटलं ये स्पॉट नहीं है, तो संघर्ष है. आगे स्पॉट ने छोड़ा था पर मारने वाला संघर्ष था. बस इतकं ऐकलं राजगुरूंना नेम धरला मात्र. फटफट आवाज झाला सावध सारे झाले जसे आले आले सावध आपले मनी सारची हसते गोळ्या मारून नेम धरून राजगुरूंना तेच मारला एक बार. एक गोळी निघाली म्हणतात. डोक्यामध्ये गोळी शिरली साहेब झाला टपगार. एक गोळी मारली साहेब तिरघाला. आता तरी म्हणावं काम झालं बनवे. राजगुरू भगतसिंग पळायला लागले हो. भगतसिंगाला काय सुचलं मागे वळला. सँडर्सच्या डोक्यापासून छातीपर्यंत गोळ्या झाडून झाडून चालणं केली शरीराची. पुन्हा परत सुटला. सँडर्सच्या मागे बसलेला माणूस चौकीत पळत गेला. साप को मारा साप को मारा साप को मारा. हॉर्नला घेऊन आला. तेवढ्यात राजगुरू मागं फिरला आणि काय केलं. भगतसिंगानं जो गोळ्या मारल्या होत्या ना त्याच्या मॅगझिन ज्या पडल्या होत्या त्या उचलल्या आणि मग पळाला. कुठून गोळी आली कळलं नाही पाहिजे. आणि गेले 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 डीएव्ही कॉलेजच्या आवारापर्यंत जाईपर्यंत हॉर्न आणि चंदन सिंग मागे पळत येऊ लागले. आता बघा पुढे भगतसिंग पळतोय, त्याला मागे राजगुरू पळतोय, त्याच्या मागे हॉर्न पळतोय, त्याच्या मागे चंदन सिंग पळतोय. राजगुरू थांबला. हॉर्नला मारामध्ये भगतसिंगाला वाचवा म्हणून गोळी झाडली तर फुट फुट फुट. कसं तरी मिळवलेलं पुस्तू लोकून चालणार. पण राजगुरू सुद्धा लाठीकाठी मास्टर होतो. मग खिशात घेतलं, त्या हॉर्नला उचललं, जे आपटलं तिथेच बसलं. त्याच्या मागे चंदन सिंग पळत होता. आता कल्पना करा चंदन सिंगाने भगतसिंगाला बघितलं. चंदन सिंग राजगुरूला बायपास करून भगतसिंगाला पकडायला गेला. आता भगतसिंगाला पकडायला चंदन सिंग आणि चंदन सिंगाला पकडून भगतसिंगाला वाचवायला राजगुरू त्याच्या मागे पळताय. तीन माणसं झिगझॅग 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 पळताय डीएव्ही कॉलेजच्या आवारापर्यंत. चंदन सिंगचा हात भगतसिंगच्या पायजोमाला लागणार तेवढ्याच पायात पुढे घुसले. आजाद पुढे आले. चंदन सिंग तुम भारतीय हो, हमारे तुमसे दुश्मनी नहीं, जाओ लौट जाओ. पण हा काही ऐकायला तयार नाही. पुन्हा पकडायला गेला. शेवटची गोळी चंदन सिंग आला. कॉलेजच्या आवारामध्ये गेले. आवारामध्ये गेले, शांतपणे बसले आणि सगळ्यांनी आझादांना नमस्कार केला. कारण तीन माणसं झिगझॅग पळत असताना अचूक नेम धरणारे आझाद. आझादांचं नाव इंग्रजी रेकॉर्ड मध्ये होतं शार्प शूटर. आझादांनी 2 गोळ्या झाडल्या तर मागची गोळी पुढचीला लागेल आणि दोन्ही गोळ्या टार्गेटवर जातील इतका अचूक नेम. आणि हे सगळं झालं आणि राजगुरूचं मन उदास झालं. अरे काय झालं, कशाला उदास होत. आपल्याकडून एक हिंदू माणूस मृत्यू नाही आवडलं. बघा करुणामय करणे. आमच्याकडून एका भारतीयाची हत्या झाली हे नाही. सँडर्स मेला तर बरोबर झालं. अरे हरकत नाही, होऊन जातं. पुन्हा मन उदास. आता काय झालं. मी सँडर्सचा छातीचा नेम घेतला, गोळी डोक्याला कशी लागली. अजून कोणी असता तर लागला का नाही, कसा नियम मारला. प्रामाणिकपणे मान्य केलं, मी छातीचा नेम घेतला, डोक्याला कशी गोळी लागली. आणि हा हा भगतसिंग आपल्याला गोळ्या फुकट मिळतात का. माझ्या एका गोळीने मरला होता, कशाला त्या फाट 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 दिवाळीच्या फटाक्यात. हे सगळं झालं आणि मग भगतसिंगाने म्हणावं पंडितजी काम तो हो गया, याचं काय. काय अवस्था असेल आमच्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणारे आमचे क्रांतिकारी, आमचे सशस्त्र क्रांतिकारी. जेवायला आज मिळालं तर संध्याकाळी मिळणार नाही, संध्याकाळी मिळालं तर उद्या मिळणार नाही. आठवडा उपाशी काढलेला आहे. कसं तरी 1-2 रुपये दिले, काहीतरी आणलं. पत्र्याचा पत्रा आडवा करून त्याचा वाडगा केला, त्याच्यात वरण शिजवलं, कसे तरी तिक्कड भाजले आणि ते खाल्ले. का मनमस्त फकीरी धारी है अब एक ही धुन जय जय भारत.
जय जय भारत. फार लवकर सांगतोय चरित्र बरं. नाही तर आझाद भगतसिंग जेव्हा पकडले गेले तेव्हा प्रत्येकावर 150 गुन्हे दाखल होते. मी 4-5 घटना सांगतोय फक्त आपल्याला महत्वाच्या. आणि हे सगळं झालं आणि आता कलकत्त्याहून पसार व्हायचं. कुठे? कलकत्त्याला. कुणासोबत? उठ भवानी त्रिभुवन जननी आदि नारायणी भवानी आदि नारायणी. उठ भवानी त्रिभुवन जननी आदि नारायणी भवानी आदि नारायणी. तुझ्या दर्शनात झाले भक्त सिद्धज्ञानी. ऐक भक्त सिद्धज्ञानी. मनुष्यामध्ये असलेली देशभक्त देवता कामासाठी दुर्गा भावी भगतसिंगाची बायको म्हणून. बरं इथपर्यंत ठीक होतं. स्वतःचा जीव धोक्यात घातला तर ठीक होतं. हो, 4 वर्षाचा मुलगा सचिन भगवती चरण गोरांचा, त्याला भगतसिंगाचा मुलगा म्हणून पसार झाले लाहोरहून कलकत्ता. आणि कलकत्त्याला कशाला गेले? हो, कलकत्तामध्ये काँग्रेस अधिवेशनामध्ये ठराव पास होणार होता. काय? सँडर्सचा जो खून झाला ते चुकलंच आमचं. असं आमच्या देशभक्तांबद्दल आमचं असलेलं प्रेम. गांधीजींनी ठराव टाकावा, अरे 1-2 इंग्रजांना मारून स्वातंत्र्य येत नसतं. ह्या पोरांना कोणीतरी सांगा. कल्ट ऑफ बॉम्ब म्हणून लेख आहे, कोणी आजही वाचू शकता इंटरनेट. त्याला उत्तर दिलं आमच्या भगवती चरण गोरांनी. फिलॉसॉफी ऑफ बॉम्ब, बॉम्ब मागचं तत्वज्ञान. ते म्हणाले 1-2 इंग्रजांना म्हणून स्वातंत्र्य येणार नाही, या भ्रमात आम्हीही नाही आहोत. हे आम्हालाही कळतंय की इतक्यानं स्वातंत्र्य येत नाही. पण एखाद्याच्या नात राष्ट्र येत आल्या जर तुम्ही भर चौकात मारत आहात तर सूड घ्यायला आमचे हात समर्थ आहेत हे दाखवायला आम्ही हे करतो. तुम्हाला आमच्या आघाताचा अर्थच कळत नाही. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये होत काय होतं? हो, क्रांतिकारकांनी ट्रेन लुटावी, इंग्रजांना मारावं, युद्ध करावा, काहीही करावं. लोकांच्या मनात क्रांतिकारकांची भूमिका काय? येतो आतंकवादी आहे. आजपर्यंत होती. आणि भारताच्या संसद भवनामध्ये एक फार महत्वाचं बिल पास झालं होतं. त्या बिलचं नाव पब्लिक सेफ्टी बिल आणि पब्लिक डिस्प्यूट बिल. ज्या बिलचा अर्थ फॉर पब्लिक सेफ्टी, आम्ही कुणालाही कुठलंही कारण न सांगता कितीही वेळ उचलू शकतो. आणि काय निर्णय झाला? त्या संसदेत बॉम्ब फोडायचा. आणि आता भगतसिंग म्हणाले, आता बॉम्ब फोडून पळून नाही जायचं, क्रांतिकारकांची भूमिका मांडायची, संपूर्ण जगासमोर मांडायची. अर्थात जो पकडला जाईल त्याला फाशीशिवाय दुसरा मार्ग नाही. हे माहीत असताना भगतसिंगाने विचारलं, कोण तयार आहे? आई वाट बघते, जीवाला जायचंय. हे माहीत असताना तिथे बसलेल्या प्रत्येकानं हात वर केला. याला म्हणतात देशभक्त. भगतसिंगांनी निवड केली बटुकेश्वर दत्तांची. आणि पब्लिक सेफ्टी बिल आणि पब्लिक डिस्प्यूट बिल चर्चा चालू असताना अचानक त्या संसद भवनाच्या गॅलरीतून इस बिल की मंजुरी नहीं मिलेगी असा आवाज झाला. लोकांनी फक्त वर बघितलं, ओव्हरकोट घातलेला, डोक्यावर फेलठेट तलवारी सारख्या मिशा. धडधाड बॉम्ब पडला, धडधाड बॉम्ब पडला, धडधाड बॉम्ब पडला. ये मंजुरी नहीं मिलेगी. ओव्हरकोट मध्ये असलेला एक बॉम्ब काढला. सर जॉर्ज शूस्टर त्या सदनाचे अधिपती, त्याच्या बरोबर मागे भिंतीवर बॉम्ब पडला. कुठल्याही आपल्या बांधवांच्या जीवाची हानी होऊ नये या पद्धतीने बॉम्ब तयार केला होता. धडधाड बॉम्ब पडला, पडला उचलला, दूर उचलला, आणि कोणेना कोणाला, आणि कोणेना कोणाला, पडते सारे सैराम पहिला. लगेच सगळ्यांनी दरवाजाकडे धाव घेतली. एवढ्याच बटुकेश्वर
तुरुंगवास झाले आणि होता 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 हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी कमी होऊ लागली, पण आझाद पुन्हा आझादच राहिले. दुश्मन की गोलियों का हम सामना करेंगे, आजाद ही रहे हैं, आजाद ही रहेंगे. पुढे काय झालं इंटरव्हल के बाद. बस शेवटचा, तर जास्त त्रास नाही देत. शेवटचे 10 मिनिटं. आणि काय विषय सुरू होता? आई वडील. आता दान तर दिलं, पण भगवंतांना घेऊन जायचं नाही, कारण कृष्णाविना जीवन नाही, सांगा आता उपाय काही. सत्यभामेची भक्ती होती, पण त्या भक्तीला मत्सर, द्वेष आणि ईर्ष्या यांनी दूषित केलेलं होतं. कोणाबद्दल मत्सर, कोणाबद्दल द्वेष, हेच बघायचं आहे. मग नारदांनी काय सांगितलं, तर हे जे भगवान गोपाल कृष्ण आहेत, माझे आराध्य आहेत, त्या आराध्यांची तुला करायची आणि त्यांच्या भारोभार सोनं जर मला प्राप्त झालं तरच मी अन्न इथे ठेवेल आणि सोनं घेऊन जाईल. मग आता काय, हरिभक्ताची आज्ञा हो. आणि हरिभक्ताने हा सगळा खेळ मांडला, नवे हरीनीच मांडला. आणि त्या राज दरबारामध्ये मोठा तराजू आणला गेला. त्या तराजूच्या एका पारड्यामध्ये भगवंत बसले आणि दुसऱ्या पारड्यामध्ये संपूर्ण द्वारका नगरी रीती झाली हो. पण कशी गंमत आहे बघा. सुवर्ण द्वारावतीचाच राणा, सुवर्ण भारे तुलिता तुलेना, आश्चर्य वाटे मग भामिनीला, अभिमान सारा गळून गेला, गोपाल कृष्ण भगवान की जय. त्यांनीच निर्माण केलेली सुवर्णाची द्वारका नगरी, पण त्याच सुवर्णाने त्यांच्या भारोभार सोनं निर्माण होऊ शकलं नाही मंडळी. कारण ते सोनं अभिमानानं ठेवलेलं होतं, ईर्षेनं ठेवलेलं होतं, मीपणानं ठेवलेलं होतं. आणि मग कुबेराचं सगळं धन बाहेर निघालं, इंद्राची अमरावती रीती झाली. पण हरिभक्ताने विकण्यासाठी देव मांडिला संसारी, हरिभक्ताने विकण्यासाठी देव मांडिला संसारी. या धनिकांनो जनते दुनिया, या धनिकांनो जनते दुनिया, भरले ना बाजारी. श्रद्धा वैभव दोन पारणी भारत राजूला, पारण्यातून फिरण्यासाठी श्रीहरी ठेविला, तुलनासाठी करुणी आणा, तुलण्यासाठी करुणी आणा सरदारांच्या घागरी. त्रिभुवन वैभव निरंत झाले, तंत्रातून सामर्थ्य विदुरले, भावभक्तीच्या कीर्तन रंगी हरिनाथ सतहाला, अगम्य प्रभू लीला. काय प्रभूंची लीला होती, नाही भरलं सोनं. आणि मग ही सत्यभामा सगळा अभिमान गळून पडला आणि धावत धावत रुक्मिणीच्या महालात गेली. रुक्मिणी या नाटकात कुठेच नाही, हीच ती आठवी. आणि मग रुक्मिणी अनुष्ठानाला बसलेली आहे 3 दिवसाच्या, आणि ही रडत रडत आली, लोटांगण घातलं आणि तिचा ध्यानाचा भंग झाला. आणि रुक्मिणीने ती सत्यभामेची अवस्था बघितली, सत्यभामेला उचलून धरलं. सगळ्या गोष्टींची कल्पना होती हो, आदिशक्ती होती ती. आणि मग ती आदिशक्ती उठली, मोठं तबक घेतलं, त्यावर आच्छादन घेतलं आणि आदिशक्ती हसली, वृंदावनी केली मंजिरी, तुळशीची उडली, प्रभू माझा रुसला, रडविली झाली, धावली रुक्मिणीच्या महाली, आता करू काय. आणि मग उपाय सांगितला. ते तपकामध्ये एकच तुलसीदल हो, ते तुलसीदल ठेवलं
आणि त्या राजसभेमध्ये आली. आदिशक्ती आली. सगळ्यांनी तिला नमस्कार केला, साष्टांग दंडवत घातला आणि तिच्या येण्यानं संपूर्ण राजसभा पवित्र आणि पावन झाली. ते आच्छादन उघडलं. सगळं धन सेवकांकरवी बाजूला करायला लावलं. भगवान गोपालकृष्णांना मनोमन नमस्कार केला आणि त्या रुक्मिणीनी, आदिशक्तीनी ते तुलसी दल त्या पदकातनं उचललं आणि तो पूर्ण बाजूचा जो भाग होता त्यामध्ये ते तुलसी दल भक्तिभावाने ठेवलं आणि त्यानंतर त्याचे भगवान गोपालकृष्णांचं पारणं होतं ना, ते दन खाली गेलं. कशामुळे झालं हो? तर भक्तीमुळे झालं. सरेंडर झाले म्हणून झालं. आणि म्हणून भक्ती, देवभक्तीचं वंदन हे अत्यंत आवश्यक आहे. कारण जर देवभक्ती नसेल तर मत्सर, ईर्ष्या, द्वेष हे जे शत्रू आहे ना, ते कधीच संपू शकत नाही. मंडळी, शेवटचे 5 मिनिटं आता माझ्याकडून. ईर्ष्या, मत्सर याचा परिणाम काय होतो एक उदाहरण देतो. हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी पूर्णपणे थांबलेली होती. जवळजवळ 2-4 सहकारी उरले होते. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांना फाशीची शिक्षा सुनावली गेली होती. आणि पुढे काय करावं याच्यासाठी सुखदेवराजसोबत प्रयागराजच्या अल्फ्रेड पार्क मध्ये आमचे चरित्र नायक बसलेले होते. कोणीतरी आमच्याच माणसाने मत्सरापायी पोलिसांना बातमी दिली की आझादांसारखा दिसणारा माणूस, कल्पना करा, इंग्रजी रेकॉर्ड मध्ये वयाच्या 15व्या वर्षी जे आझादांना पकडला, आझादांचा शेवटपर्यंत तोच फोटो होता. आझाद कसे दिसतात हे सुद्धा इंग्रजांना माहिती नव्हतं. इतके आझाद असणारे आझाद आहेत. पोलिसांना सांगितलं प्रयागराजला आझादांसारखा दिसणारा माणूस आढळलाय. हे सांगत असताना एका मुलीने मला विचारलं, बुवा हे सांगितल्यावर तो काँग्रेस कार्यालयात गेला का? मी काही बोललो? तिने विचारलं आणि कळलं हो. माहिती मिळाली. नॉट बाबर नावाचा पोलीस अधिकारी सैन्य घेऊन आला. प्रयागराजच्या त्या अल्फ्रेड पार्कला चारीकडून घेराव झाला. आझादांच्या लक्षात यायच्या आत एक गोळी सूळ करून जी सुटली ती सरळ आझादांच्या मांडीत घुसली. आझादांनी म्हटलं, सुखदेवराज निकल जाओ, आता मी इथून जाऊ शकत नाही. सुखदेवराजांनी म्हणावं, पंडित जी आपको छोड़ के नहीं जा सकता. दिस इज द ऑर्डर ऑफ कमांडर इन चीफ. गो अवे. पुढे जा, रशियात जा, जिथून मदत मिळेल तिथून मदत मागून आणा, पण माझ्या भारताला स्वतंत्र करा. संग्राम घोर झाला, संग्राम घोर झाला, संग्राम घोर झाला, संग्राम घोर झाला. अल्फ्रेड पार्कला प्रयागराजला चारीकडून घेरलेले मांडी गोळी घुसलेली. एका वृक्षाच्या तळाशी बसून आपल्या जवळ असलेलं माउजर बाहेर काढलं. त्या पिस्तुलाचं चुंबन घेतलं आझादांनी. प्रेम कुणावर करावं? क्रांतिकाराकडे शिकावं. म्हणायचे, जब तक मेरा बख्तुल बुखारा मेरे साथ है अंग्रेज मुझे छू भी नहीं सकता. आझादला पिस्तूल काढलं. धाड 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 चारीकडून गोळ्या येत आहेत. एकेकाचा नेम धरून आझाद टिकताय. इंग्रजांच्या रेकॉर्ड मध्ये वर्णन आहे, आझादाच्या प्रत्येक गोळीने एक बळी घेतलेला आहे. आणि अचानक मागून मागे उभा असलेला एक पोलीस अधिकारी मागून ओरडला, मागे बघितलं नाही. इकडचा हात इकडे आला आणि फायर झालं. त्या पोलीस अधिकाऱ्याचा जबडा खुललेला होता. शब्दवेधी बाण कशाला म्हणतात तो आमच्या इतिहासामध्ये सुद्धा महापुरुष आहे. संग्राम घोर झाला, पार्कला प्रयागराजला, गंगेच्या वेगळे असला, गंगेच्या पण किती लढणार हो, किती लढणार. मारता 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 बंदूक रिकामं झालं आणि आपल्या जॅकेटच्या खिशामध्ये ठेवलेली शेवटची गोळी काढली.
आजाद एक गोली नेहमी बाजूला ठेवायचे. जिस दिन अंग्रेज मुझे पकड़ेगा ऐसा लगेगा उस दिन इस गोली में से मैं स्वयं को मार दूंगा, पर जीते जी अंग्रेजों के हाथ नहीं लगेगा. आजाद है, आजाद है. बंदुकीमध्ये ती गोळी घातली. बंदूक कानपटीशी लावलं, हातामध्ये भारत मातेची माती घेतली. माँ मुझे क्षमा करना, इतनी ही सेवा करना. माँ मुझे क्षमा करना, बस इतनी ही सेवा कर पाया. अगली बार जन्म लूंगा तो पुनः इस धरती पर आऊंगा और तुझे स्वतंत्र कराने के लिए पुनः कुर्बान हो जाऊंगा. सर भरोसे की तमन्ना अब हमारे दिल में है. ये खरा है जोर कितना बाप लेगा. मनमस्त भगीरथधारी है, अब एक ही धुन जायचे. हातामध्ये भारताची माती आहे. शाळेकडे बघितलं आजादांनी आपल्या भारत मातेला शेवटचं बघून घेतलं. मां पुन्हा जन्म स्वातंत्र्य सेवेसाठी, पुन्हा जन्म या भारता माझे संकल्प केला. कणपटीशी पिस्तूल लावलं. भारत माता की जय, वंदे मातरम. एक आवाज झाला आणि ते वृक्ष शांत झालं. कल्पना करा, हा खरंच मेलाय की नाही हे इंग्रजाला बघण्यासाठी तासभर हिंमत करावी लागली. तू जातो का? नाही. तू जातो का? नाही. तू जातो का? कारण इतका प्रचंड पराक्रम होता. हा चुकून उठला आणि मारलं तर कोण बळी पडेल? पण शेवटी या गंगेकाठी प्रयागराजाला चंद्रशेखर आझाद नावाचा क्रांतिकारक, कमांडर इन चीफ, सेनापती, लक्ष्यवेधी बाण मारणारा, लक्ष्यवेधी गोळी सोडणारा आणि त्याहून जास्त आपल्या भारत मातेवर नितांत प्रेम करणारा या भारतावर बलिदान झाला आहे. बलिदान झाला. आम्ही भगवंताची भक्ती करू शकतो, देवाची भक्ती करू शकतो. कशामुळे? या क्रांतिकारकांमुळे. आणि हेही मान्य करतो की हे क्रांतिकारक कुणामुळे घडले? प्रभू रामचंद्रांचा आणि गोपालकृष्णाचा भगवंताचा आदर्श होता, देवभक्ती होती, म्हणून देशभक्ती कळली. इथे मी पण मुद्द्याला सहमत होते की कारण मुळातच राष्ट्रीय पिंडच आहे, त्यामुळे ही जुगलबंदी करताना फार त्रास झाला, मी मान्य करते. कारण कोणतंही निरूपण करत असताना कोणतीही क्रिया ही समाजासाठी आणि राष्ट्रासाठी कशी उपयोगी आहे हे मी पण सांगितल्याशिवाय निरूपणाला विराम देत नाही, पण आज द्यावा लागला. पण हे मान्य आहे की देवभक्ती करावी, पण ज्या भगवंताच्या हातामध्ये कमल असतं, बिल्वपत्र डोक्यावर असतं, त्याच भगवंताच्या हातामध्ये तलवारही असते, त्रिशूळही असतं, गदाही असते आणि धनुष्य बाण सुद्धा असतो. आणि वेळ पडली तर तो सुद्धा उगारावा, आणि तो उगारावाच मंडळी. संपूर्ण जुगलबंदी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या एका वाक्यावर अवलंबून होते. हो, देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो, विसरून चालायचं नाही. राष्ट्र आणि भगवंत ह्या दोघांचीही भक्ती आवश्यक आहे. जुगलबंदी म्हणजे भांडण नाहीये, कोण मोठं कोण छोटा विषयच नाहीये. क्या म्हटलं, हम जीत चुके थे धर्मसभा पर नहीं किसी की हार हुई, वादे वादे जायते तत्र बोधः. आणि समर्थांनी पूर्वरंगामध्ये सांगताना भक्तिपंथाचा अवलंब करावा असं सांगितलंय. कुठल्याच भक्तिपंथाचा किंवा अमुक एखाद्या भक्तिपंथाचा अवलंब करावा असं आग्रह त्यांनी नाही धरला. कारण भक्तीची सर्वांगीण व्याख्या त्यांच्या डोळ्यासमोर आहे, ज्याच्यामध्ये देशही आहे, ज्याच्यामध्ये भगवंत आहे, ज्याच्यामध्ये आई आहे, ज्याच्यामध्ये वडील आहे, ज्याच्यामध्ये राष्ट्र आहे, ज्याच्यामध्ये धर्म आहे, ज्याच्यात न्याय आहे, ज्याच्यात आमच्या माया बहिणी आहे, ज्याच्यात आमचं भगवंत आहे. म्हणून भक्ती करावी हा विषय घेऊन जावा आणि प्रसंगी देवभक्ती आणि देशभक्ती
दोन्हीही करावी, दोन्हीही करता यावी म्हणून समर्थ लक्षात ठेवावे. आजच्या जुगलबंदीमध्ये जे काही चांगलं असेल त्यांच्या गुरूंचं माझे गुरुवर्य राष्ट्रीय कीर्तनकार प्राध्यापक नक्षेपा मार्जने बुवा यांचे गुरु, ज्यांना म्हणतात कीर्तन हे महाविद्यालयामुळे मध्ये ज्यांच्यामुळे आलं असेल, डबीर सर, दोघांनी आम्हाला एक शिकवलं, बेटा जे चांगलं आहे ते कीर्तनात आहे. आणि भगवंताचं गुणगान करत असताना देशाला विसरायचं नाही. त्यामुळे त्यांच्याच आशीर्वादाने हा प्रपंच मांडण्याचा प्रयत्न केला. जे चांगलं असेल ते सद्गुरूंचं, भगवंताचं, काही चुकलं असेल तर ते आमचे असं म्हणून मान्य करतो. आणि आजच्या या कीर्तनाला इथेच विरमतो. हेचे दान देगा देवा, हेचे दान देगा देवा, तुझा